नमस्कार. मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला कारल्याचं पंचामृत एक चविष्ट रेसिपी करून दाखवणार आहे, चवीची. तर त्याच्यासाठी मी आता ही 1/2 किलो कारली आणलेली आहेत. आता ही पहिल्यांदा मी चिरून घेणार आहे. त्याच्या बिया काढून छान अशा चिरून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती नंतर दाखवणार आहे. त्याच्यासाठी आता आपण ही अशी कारली दोन्ही बाजूनं कापून घ्यायची. त्यानंतर असं मध्ये चिरायचं. बिया काढून टाकायच्या. जून बिया असतील तर काढून टाकायच्या. अगदी कोवळ्या असतील म्हणजे ह्याला बी नाहीच आहे, पण जर कोवळी जून बी असतील तर सगळ्या चमच्यानं किंवा कशानं काढून टाकायच्या. दाखवते तुम्हाला. आता आपण एक चमचा घ्यायचा आणि चमच्यानं त्यातल्या बिया काढून टाकायच्या. हे बघा, असं काढायचं. असं सगळं त्यातलं काढून टाकायचं. नंतर अशा पातळ चपत्या करून घ्यायच्या. या अशा सगळ्या आपण बिया आता काढून घेतलेल्या आहेत. ह्या बिया मी आता काढून टाकते. सगळी कारली आपण स्वच्छ करून घेतलीत. ही कारली अशी चिरून घेणार आहोत. हे बघा, अशी सगळी कारली चिरून घेणार आहोत. चिरून घेणार आणि त्याला थोडंसं मीठ चोळून ठेवणार आहे, म्हणजे त्यातला कडूपणा कमी होतो. त्यानंतर तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे. एक 10 मिनटं तरी कारल्याला मीठ लावून ठेवायचं. एकदम छान कारली आहेत. अगदी कोण मुलंसुद्धा खातील इतकी. कडूपणा त्याला राहतच नाही, अशी भाजी होते. आपण छान अशी कारली सगळी चिरून घेतलेली आहेत. ह्या कारल्याला आपण थोडंसं मीठ चोळून ठेवणार आहोत. यातलं पाणी काढून टाकलं की कारल्याचा कडूपणा कमी होतो. हे बघा, असं चोळून ठेवणार आहे आणि एक 10-15 मिनटं ठेवलं की मग ते पिळून घ्यायचं आणि भाजी करायची. ह्याला रस सुटतो, तो काढून टाकायचा. हे बघा, असं आता हे मी मीठ लावून ठेवलं आहे. वाडगे तशी दाबून ह्याच्यावर झाकण घालून ठेवणार आहे. 10 मिनटापूर्वी या कारल्यांना हे करून मीठ लावून ठेवलं होतं. तर ही कारली अशी आपण चांगली पिळून घ्यायची. अशी छान. तर हे कडू लागणारच नाही. अशी सगळी पिळून घेते. हे कडू पाणी आलेलं आपण टाकून देणार आहोत. ही कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये फोडणी करणार आहोत. या भाजीला जरा तेल व्यवस्थित लागतं. मोहरी, चमचाभर मोहरी, जिरं आणि हिंग. टाकायचं. तर त्यावर आपण कारली घालणार आहोत. त्यावर हळद टाकून कारली आपण व्यवस्थित परतूया. त्यामध्ये पाणी न घालता झाकण वर ठेवून मी वाफवून घेणार आहे ही कारली चांगली.
पाणी ठेवून झाकण ठेवणार. छानपैकी 2-3 वेळा असं परतून असं पाणी ठेवून मी वाफवून घेणार आहे. चांगलं 2दा-3दा वाफवून घेणार आहे. तोपर्यंत आपण हे सुकं खोबरं भाजून घेतलं 1-2 चमचे, 2 चमचे तिळ्या आणि हे चमचाभर दाण्याचं कूट. हे मी दाण्याचं कूट वाटायला नको आहे, पण हे 2 मी मिक्सरला वाटून घेणार आहे. ही चिंच भिजत घातली, चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, लाल तिखट एवढं आपलं साहित्य आहे. तर हे मी झाकण काढून पुन्हा एकदा परतून घेते. हा ती सुंदर भाजी शिजते बघा. पाणी वर ठेवून शिजवली की तळाला लागतही नाही आणि वरून पडणाऱ्या वाफेवरती भाजी शिजते. असं मी अजून 2दा करणार आहे, म्हणजे आपली कारली चांगली शिजतील. पाणी ठेवायचं विसरायचं नाही मात्र. कारली चांगली बावलेली आहे. यावर आपण एक एक मसाला घालणार आहोत. छानपैकी बावली आहेत. तर पहिल्यांदा काय तर हा चिंचेचा कोळ घालते. चिंचेचा कोळ सगळीकडे लावून घेते त्याला. चिंच आणि गूळ हे यातल्या भाजीचं महत्त्वाचं घटक आहेत. 5 रसांची अशी ही भाजी आहे. आंबट, गोड, तिखट, कडू, खारट सगळे प्रकार पंचरस आहेत याच्यात. आता आपण लाल तिखट आधी घालते पहिल्यांदा, म्हणजे रंग येईल चांगला. तिखट आपल्या आवडीनुसार घालायचं. कोणाला कसं कमी जास्त हवं असेल ते. तिखट किती घालायचं ह्याला काय. तिखट, दाण्याचं कूट हे आता आपण हे तुम्हाला मी जे दाखवलं होतं खोबरं आणि तीळ त्याचं कूट केलेलं आहे ते घातलं. तर दाण्याचं कूट घालायचं आहे. दाण्याचं कूट घातलं आहे. दाण्याचं कूट कमी जास्त कसं तुमच्या आवडीवर आहे किती घालायचं ते. ते लागतं चांगलं, पण कोणाला पित्त होतं काय होतं मग थोडं कमी जास्त करायचं आपल्या आवडीनुसार. तर त्यामध्ये मी गूळ घालणार आहे. ह्या भाजीत गूळही व्यवस्थित लागतो. आणि चव घेऊन बघायची आणि मग वाटलं तर आणखीन काही वाढवायचं. पंचामृत म्हणजे ते चविष्टच व्हायला हवं, रुचकर असं. तोंडाला खरोखरच चव आली पाहिजे. तर मीठ घालणार आहे. मीठ हातानं घालणार आहे. हातानं घातलं की अंदाज व्यवस्थित समजतो. सगळं छानपैकी ढवळून घेऊया. एक वाफ काढणार आहे झाकण ठेवून आणि वर मग पाणी ओतणार आहे. मसाला सगळा एकजीव होण्यासाठी मी 1 मिनिट झाकण ठेवून हे वाफवलं. आता हे बघा छान वाफही आली आहे. आता आपण त्याच्यात पाणी घालणार आहोत. पाणी घालून चांगली शिजवायची भरपूर वेळ. आपण हे चांगले शिजवून आटवून घेणार आहोत. कारण पंचामृत म्हटल्यावर ते घट्ट असतं, फार पातळ नसतं. मग ताटात वाढल्यावर राहिलं पाहिजे असं असतं. त्याच्यामुळे अशी भाजी आता ही आपण चांगली आटवून घेणार आहोत. तर आपण चांगलं 10 मिनटं ठेवून आटवून घेणार आहोत व्यवस्थित. त्याला दाटपणा चांगला येईल, कारण आपण तीळ वगैरे घातलेले आहेत. तीळ, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, त्याच्यामुळे त्याला
दाटपणा येईल. तर दाटपणा येईपर्यंत आपण हे चांगलं आटवून घेऊया. हे बघा, काय थोडंसं आहे पातळ आहे, पण ते होईल घट्ट. पंचामृत खाण्यासाठी तयार आहे. आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढूया. असं हे आपलं कारल्याचं पंचामृत खाण्यासाठी तयार आहे. पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही छान लागतं. आणि याच्यात एकदम सगळे 5 प्रकारचे रस आहेत. कडू, आंबट, तिखट, गोड, खारट असं मस्त चवीचं पंचामृत. यामध्ये वाटलं तर आपण शेंगदाणे घालू शकतो ओले भिजवून, काजूगर घालू शकतो, खोबऱ्याचे काप घालू शकतो. आपण भरपूर व्हेरिएशन यामध्ये करू शकतो. असं हे पंचामृत एकदम आपल्या पानाची शोभा वाढवणारं असं आहे. नक्की करून बघा. आणि माझं हे पंचामृत आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.